मंजूर झालेली आहे। भारतीय संविधानाच्या कलम 15 आणि 16(4) यामध्ये ओबीसी गटयुक्तांच्या आरक्षणाला संरक्षण देण्यात आलेलं आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जो समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या मागास नाही असा हा मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणाची मागणी करत आहे। त्यामुळे ओबीसी प्रवर्गामध्ये भयभीत असा वातावरणाचा भाग निर्माण झालेला आहे की आमचं आरक्षण हे संपुष्टात आणण्याचा घाट तर राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनी मिळून घातला नाही काय, अशी शंका आता आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला 2014 साली आरक्षण राज्य सरकारनं दिलं। 2018 मध्ये देखील महाराष्ट्र शासनानं आरक्षण देऊन पाहिलं, परंतु न्यायालयाच्या निर्णयात ते टिकले नाही। सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला 5 मे 2021 रोजी आरक्षणासाठी अपात्र घोषित केलंय। तरी देखील मराठा समाज हा त्याच्या आरक्षणाची मागणी लावून धरतोय। जरांगे नावाच्या एखाद्या साध्या कार्यकर्त्याला पुढे करून त्याच्या पाठीशी महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे सर्व मराठा आमदार, राजकीय नेते हे उभे राहिलेले आहेत आणि जरांगे ही एक कठपुतली समाजासमोर उभी केली आहे। महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालून ओबीसीच्या आरक्षण संपविण्याचा घाट सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केला, अशा प्रकारचा आरोप मी या ठिकाणी या सरकारवर आणि राजकीय नेत्यावर करतोय। ते आमचे असोत किंवा बाहेरचे असोत, ओबीसीचे काही ठराविक आमदार बोलतात, आमचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब बोलतात, प्राध्यापक आमचे लक्ष्मण हाके सर बोलतात आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे देखील आंदोलन करून ओबीसीच्या मागण्या शासनापर्यंत पाठवण्याचं काम करतायत। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही आजपासून सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। सत्ताधारी किंवा विरोधक पक्षातील जे नेते त्यांना समर्थन करतायत त्यांना काय इशारा असेल? सत्ताधाऱ्यांना आम्ही हा इशारा देऊ इच्छितोय, तुम्ही जर आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काही चुकीचा निर्णय घेतला तर आमच्या हातामध्ये संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं। त्या संविधानानुसार आम्हाला प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे आणि तो मतदानाचा अधिकार आम्ही या सत्ताधाऱ्यांविरोधात वापरू आणि तुम्हाला सत्तेतून खाली खेचू। येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीमध्ये ओबीसी हा आमच्या आरक्षणावर अन्याय करणाऱ्या राजकीय पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, कारण आमच्या मुलाबाळांना